जेव्हा काही लोक एकमेकांसोबत बोलत असतात, तेव्हा तिथे जवळच असलेल्या एखाद्या व्यक्तीला शंका येते, की ते आपल्याबद्दल तर बोलत नाहीत किंवा आपल्या विरोधात काहीतरी ते योजना आखतायत. एखादा नवरा आपल्या बायकोला दुसऱ्या कोणा पुरुषासोबत बोलताना बघतो, तेव्हा त्याला वाटतं, की त्या दोघांचं काहीतरी प्रेम प्रकरणच आहे. आणि मग सारखी शंका घेत तिच्या वागण्याकडे, तिला येणाऱ्या फोन्सकडे, ती कुणाशी बोलते, काय करते याकडे नजर ठेवू लागतो. काही लोकांची ठाम समजूत असते, की इतर लोक त्यांना बदनाम करण्याचा, हानी पोहोचवण्याचा किंवा धमकवण्याचा प्लान करतायत. ज्यावेळी असं संशय घेण्याचं प्रमाण अति तीव्र असतं, तेव्हा त्या व्यक्तीला पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर असू शकतो. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे संशयाने केला घात असं म्हणता येईल. या विकारांनी त्रस्त असलेल्या व्यक्ती मनात आधीपासूनच इतरांच्या विश्वासूपणाबद्दल अतार्किक शंका घेत असतात. त्यामुळे दुसरे कसेही वागले तरी त्यांच्या मनात ती शंका तशीच असते. मग आपल्याबद्दल कोणीतरी योजना आखतायत ही शंका त्यांना इतकी जास्त वाटते, की त्या व्यक्ती स्वतःबद्दलची माहिती सातत्याने इतरांपासून लपवूनच ठेवण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना वाटत असतं, की हे दुसरे त्या माहितीचा वापर आपल्या विरोधातच करणार आहे. समोरच्यानी कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना पटत नसल्याने त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य मात्र अक्षरशः जेरीस येतं. कुठल्याही आजारावर योग्य उपचार सुरू होण्यासाठी त्याचं अचूक निदान होणं गरजेचं असतं. मग DSM-5 या मनोविकारांवर असलेल्या ग्रंथामध्ये 200 हून अधिक मनोविकार जेव्हा आहेत, नेमका विकार कोणता झालाय हेही ओळखणं तितकंच महत्वाचं आहे. पण मग हे शक्य कधी होईल? तर ज्यावेळी व्यक्तीमध्ये समाजमान्य, सर्वसामान्य विचार किंवा वर्तणुकीपेक्षा काही जर बदल दिसले, तर जितक्या लवकर त्या तज्ञाकडे गेलो तितक्या लवकर. कारण निदान अचूक जरी झाले, तरी वेळेमध्ये उपचार सुरू करणं आवश्यक असतं. कारण त्यामुळेच बरं होण्याची शक्यता पण वाढत असते. पण दुर्दैवाने मानसिक आजारांबाबत लगेच डॉक्टरकडे गेलो असं होताना दिसतच नाही. पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर, PPD हा देखील एक असाच मनोविकार आहे, कारण त्यामध्ये व्यक्तीचं वागणं विक्षिप्तच आहे अगदी, ह्या नावाखाली दुर्लक्षलं जातं. कारण हा मनोविकार असणारी व्यक्ती बाकी सर्वसामान्यच असते. म्हणजे ऑफिसला जाणं, लग्न, मुलं-बाळं हे सगळं व्यवस्थित सर्वसामान्यपणे सुरू असतं. पण त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी किंवा त्यांचे जोडीदार, मुलं हे मात्र प्रचंड हैराण होतात किंवा अक्षरशः त्रास भोगतात. कारण हा मनोविकार म्हणजे एक मानसिक आरोग्याची अशी स्थिती आहे, ज्याचं प्रमुख लक्षण म्हणजे कुठलंही पुरेसं कारण नसताना अकारण सतत संशय घेणं, इतरांवर अविश्वास दाखवत राहणं. या व्यक्ती जोडीदाराच्या चारित्र्यावर, निष्ठेवर देखील शंका घेत असतात. म्हणजे त्यांना कितीही सांगितलं त्यांच्या जोडीदाराने तरी त्यांना पटत नाही. मित्रांच्या प्रामाणिकपणावर देखील शंका घेतात. मनात दुष्टावा ठेवणं, शत्रुत्वाची भावना बाळगणं, कुणी काहीही टीका केली, चूक दाखवली, की खूप राग येणं, अशी देखील लक्षणं यात असतात. बरेचदा या व्यक्ती भावनाशून्य, मत्सर बाळगणाऱ्या किंवा नात्यामध्ये डॉमिनेटिंग अधिकारशाही गाजवणाऱ्या देखील असतात. साहजिकच अशा व्यक्तींना पार्टनरशिपमध्ये काम करणं, टीम वर्कमध्ये काम करणं हे जमत नाही. आणि इतरांबाबत शंका असल्याने दुसरे जे काही सांगतायत ते खरं वाटतच नाही. मग लेट गो करणं, क्षमा करणं ह्याचा तर दूरपर्यंत संबंधच नसतो. ते समोरच्यानी कितीही पटवून दिलं तरी पटणं शक्यच नसल्याने घरामध्ये सारखी भांडणं आणि असमाधान. त्यामुळे नातेसंबंध पराकोटीची बिघडू शकतात. आणि खरं तर ही मंडळी देखील स्वतः तणाव अनुभवतच असते. कारण शंकेपोटी म्हणजे आपण जर कोणाजवळ बोललो आणि त्यांनी आपली माहिती कोणाकडे आणखीन वापरली आपल्या विरोधात तर, या शंकेमुळे कोणाजवळ ते स्वतःचं मन देखील मोकळं करत नाहीत. त्यामुळे त्यांनाही रिलॅक्स होणं जमतच नाही. खरं पाहिलं तर शारीरिक किंवा मानसिक आजार जेव्हा कुटुंबाचा आधार असतो, तेव्हा बरं होण्यासाठी कुठे जमेची बाजू असते ती. पण अशा व्यक्तींना उपचारासाठी तयार करणं हेच मुळी अवघड असतं. कारण या मनोविकारामध्ये त्या व्यक्तीचे कुटुंबियासोबतचे नातेसंबंधच अवघडलेले असतात. पण तरीही जेव्हा जॉबमध्ये सारखे प्रॉब्लेम्स येऊ लागतात, सारखे वाद होतात, घरात भांडणं होऊन अगदी नातं तुटेपर्यंत वेळ येते,
तेव्हा ही व्यक्ती ट्रीटमेंटसाठी तयार होण्याची शक्यता आहे. अर्थात पुन्हा डॉक्टरवर अविश्वास आहेच, घरच्यांवर अविश्वास आहेच. पण ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये औषधोपचारापेक्षा समुपदेशनही अधिक वापरलं जातं. पण मुळातच हा विकार असलेले लोक इतरांवर अविश्वास ठेवतात. त्यामुळे त्या थेरपिस्टच्या हेतूवरही प्रश्नचिन्ह निर्माण करतात. त्यामुळे त्या थेरपिस्टने जे काही उपचाराचा भाग म्हणून सांगितलेला आहे, जो काही एक पद्धत सांगितली आहे विचारांची, वागण्याची, त्याचंही पालन होतच नाही. म्हणजे डॉक्टरकडे जरी गेलो, तरी उपचार घेऊन बरं होणं, ह्या किती अशा अवघड स्टेप्स आहेत बघा. म्हणूनच काउन्सिलर किंवा थेरपिस्टसाठी या व्यक्तीसोबत विश्वास संपादन करणं हेच मुळी आव्हानात्मक आहे. तेव्हा हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, की पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे ही अतितीव्र शंका घेणं हा मनोविकार आहे. हा केवळ विक्षिप्त स्वभाव नाही. आणि इतर मनोविकारांप्रमाणेच लक्षणं दिसू लागतात. जर मदत घेतली, तर त्या व्यक्तीच्या जीवनातला ताण कमी होऊ शकतो. हा डिसऑर्डर असलेल्या लोकांच्या कुटुंबियांना आणि त्यातही जोडीदाराला तणाव, नैराश्य, दुःख, एकटेपणा याचा अनुभव येतोच. तेव्हा त्यांनीही म्हणजे ज्यांना मनोविकार आहे त्यांनी तर घ्यायलाच पाहिजे. पण त्यांच्या ह्या खूप जवळच्या कुटुंबियांनी देखील स्वतःच्या मानसिक आरोग्याची देखील काळजी घेणं आणि काम पडल्यास स्वतःसाठीही त्या तज्ञाची मदत घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे जगणं तरी सुसह्य होईल. पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर असलेल्या व्यक्तींमध्ये सामान्यतः त्यांच्या किशोरवयीन वयात किंवा प्रौढ वयाच्या सुरुवातीला ही लक्षणं दिसायला लागतात किंवा तेव्हा त्याचं निदान करणं शक्य होतं. अर्थात हा मनोविकार का होतो याचं अर्थातच असं एक कारण अद्यापही स्पष्ट नाहीच. पण तरीही बालपणी झालेले मानसिक आघात, शोषण, तीव्र गरिबी, अनुवंशिकता किंवा स्किझोफ्रेनिया, डिल्युजनल डिसऑर्डर्स यांच्यासारखी फॅमिली हिस्ट्री असणारे घटक हे कारणीभूत ठरू शकतात. मग साहजिकच पूर्णपणे रोगमुक्त होण्यासाठी इलाज नाहीच. समुपदेशन आणि घरच्यांचा संयम यांनी या मनोविकारांचा सामना जरी करता आला, तरी ज्यांच्यावर अशी वेळ येते त्यांच्यासाठी हे अजिबात सोपं नाही. पण शेवटी रोजचं आयुष्य चांगलं करण्यासाठी आहे ती परिस्थिती जर आपल्याला बदलता येत नसेल, तर जे काही करता येईल ते करायचं, नाही का? तेव्हा फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमुळे किमान कुणाला जरी आपल्या कुटुंबियांमध्ये किंवा ओळखीच्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये असं त्यांचं वागणं जर दिसत असेल, तर त्या व्यक्तीला लेबल करून त्यांच्याशी वादविवाद करणं, त्यांना पटवून देणं, भांडणं हे टाळा. कारण आज काहीतरी महत्त्वाचं कळलेलं आहे. तेव्हा अधिकाधिक लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनेल असं आहे, की ज्यामध्ये अद्याप एकही विषय रिपीट झाला नाही. तेव्हा तुमचं काही महत्त्वाचं राहून गेलं असं होता कामा नये. आणि अर्थातच या चॅनेलचा उपयोग होत असेल, तर चॅनेलच्या प्रगतीसाठी मदत करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. सो स्टे ट्यून्ड. थँक्स फॉर वॉचिंग.